नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 16वी कविता वनवासी या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला, खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. त्यामध्ये 1 पांघरू आभाळ म्हणजे उघड्यावर संसार आहे. 2 वांदार नळीचे म्हणजे डोंगराच्या घळीत वानरे असतात, तिथे वास्तव्य. 3 आभाळ पेलीत म्हणजे ऊन वारा पाऊस यांचा सामना करीत. प्रश्न दुसरा, शोध घ्या. त्यामध्ये हात लावून गंगना येऊन चांदण्या घेऊन या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण. उत्तर आहे अतुलनीय धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती. कवितेच्या यमकरचनेतील वेगळेपण. उत्तर आहे प्रत्येक कडव्यातील 4 पंक्तीमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तीचे यमक जुळते. उदाहरणार्थ भाकर, भोकर, ढेकर किंवा वेगानं यंगून घेऊन. प्रश्न तिसरा, काव्य सौंदर्य. त्यामध्ये 1 बसू सूर्याचं रुसून चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर आहे प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे यांच्या वनवासी कवितेतील या काव्यपंक्ती आहेत. या कवितेत कवीने वनवासींच्या डोंगरदऱ्यांतील निसर्गाच्या कुशीतील जीवनाचे व त्यांच्या निसर्गासोबतच्या अतूट नात्याचे वर्णन केले आहे. वनवासीचे जीवन कष्टदायक असते. तळपत्या उन्हात अंगाची लाही लाही होते, तरी त्यांना काम करावे लागते. अशा वेळी ते सूर्यावर नाराज होतात. उन्हाच्या झळा सहन न झाल्यास झाडाच्या सावलीत विसावतात आणि संध्याकाळ होताच खुश होतात. चंद्राच्या शीतल प्रकाशात थंड हवेत त्यांचे मन सुखावते. ते चांदण्यात आनंदाने विहार करतात. चंद्राच्या प्रकाशात नाचून मनोरंजन करतात. निसर्गाशी असलेले या लोकांचे जीवाभावाचे नाते यातून व्यक्त होते. दुसरा प्रश्न, डोई आभाळ पेलीत चालू सिंहांच्या चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा. उत्तर आहे प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे यांच्या वनवासी कवितेतील या काव्यपंक्ती आहेत. या कवितेत कवीने वनवासींच्या डोंगर दऱ्यातील निसर्गाच्या कुशीतील जीवनाचे व त्यांच्या निसर्गासोबतच्या अतूट नात्याचे वर्णन केले आहे. वनवासी लहानपणापासूनच जंगलात वाढल्याने जंगल म्हणजे त्यांना त्यांच्या घराप्रमाणे असते. डोक्यावरचे आभाळ त्यांना छताप्रमाणे असते. घराच्या छताखाली माणूस स्वतःला सुरक्षित असल्याचे समजतो. अगदी तसेच वनवासी आभाळाच्या छत्रछायेत स्वतःला सुरक्षित मानतो. जंगलामध्ये फिरावे, लाकडांची गवताची ओझी डोक्यावर घेऊन डोंगर चढ उतार करावेत हे त्यांच्यासाठी नित्याचेच झालेले असते. आभाळा एवढं ओझं डोक्यावर पेलण्याची ताकद त्यांच्यात असते. सिंहाच्या चालीत जसा रुबाब असतो तसाच रुबाब, आत्मविश्वास त्यांच्या चालीत असतो. सिंह जसा जंगलाचा राजा असतो तसाच वनवासीही जंगलाचा राजा असतो. या जंगलावर त्यांचे वर्चस्व असते. त्यामुळे त्यांच्या चालण्यात निर्भीडपणा असतो. वनवासी मुलांची चिकाटी व निसर्गाशी असलेली एकरूपता यातून अधोरेखित होते. प्रश्न चौथा, अभिव्यक्ती. यामध्ये प्रश्न आहे आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते. याविषयी तुमचे विचार लिहा. याचं उत्तर आहे आदिवासी समाज हा दाट जंगलात डोंगर दऱ्यात राहतो. तो आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पूर्णतः जंगलावर अवलंबून असतो. जंगलातील फळे, कंदमुळे, पालेभाज्या, रानमेव्यावर आदिवासी आपले पोट भरतात. जंगल हेच त्याचे घर असते. या जंगलातून मिळणाऱ्या मध, लाख, लाकूड फाटा अशा गोष्टींच्या विक्रीवर त्यांची उपजीविका होते. त्यांचे भरण पोषण करणारे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा पुरवणारे जंगल हेच त्याच्यासाठी मायबाप असते. जंगलात त्यांना सुरक्षित वाटते. आदिवासी जंगलापासून अलिप्त राहू शकत नाहीत. निसर्गाला देव मानून ते त्याची पूजा करतात. निसर्गाला हानी पोहोचेल असे कृत्य करत नाहीत. अशा प्रकारे आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते असते. भाषा सौंदर्य या शीर्षकाखाली आपल्याला काही सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे, तो पाहूया. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
यामध्ये 1 ते बांधकाम कसलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला चिन्ह कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं निरीक्षण करावं लागेल. ते बांधकाम कसलं आहे या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. 2 आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला. आता याचं उत्तर आहे आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला. या ठिकाणी पूर्णविराम येईल. 3 गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत. गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत आणि शेवटी पूर्णविराम. फुलांच्या नावाच्या मध्ये या ठिकाणी क्वामा दिलेला आहे. ते एकदा निरीक्षण करून घ्या. त्यानंतर 4 आहे अरे रे त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले. उत्तर आहे अरे रे त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले. आता या दोन्ही ठिकाणी विस्मयादिबोधक चिन्ह वापरावं लागेल. 5 आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे. तर उत्तर आहे आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे पूर्णविराम आणि या पूर्ण वाक्याला दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. ते एकदा व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.